चोराडे या ठिकाणी मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आता टोटल 25 गट पळले आहेत। 25 गटामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झाले चला बघूया। आणि आजच्या मैदानात 100 गट पळणार आहेत म्हणजे 1000 गाड्यांची नोंद झाली। चला बघूया 1 ते 25 गटात कोणते बैल सेमीसाठी पात्र चोराडेच्या ओपनच्या मैदानामध्ये। गट क्रमांक 1 चा निकाल 1 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। मिलिटरी अपशिंकरांचा चित्र्या पळाला आणि त्याच्या सोबत पळाला भोळा शंकर। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे या दोघांची। गट क्रमांक 2 चा निकाल 2 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 1 वरून धावलेली गाडी रुद्रा आणि संग्राम ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा। गट क्रमांक 3 चा निकाल 3 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। बाजीराव पळाला पुसेगावकरांचा आणि त्याच्यासोबत सैतान पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 4 चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी सातेवाडीकरांचा भैरव आणि देगावकरांचा सोन्या। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 5 चा निकाल 5 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी सिंगम आणि सुलतान घरचा साज पळताना दिसला। खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा जोडीला देतोय। गट क्रमांक 6 चा निकाल 6 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी शंभू आणि भारत ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा। गट क्रमांक 7 चा निकाल 7 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 9 वरून धावलेली गाडी सोन्या आणि सर्जा आळसनकरांचा। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 8 चा निकाल 8 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी माळशिरसकरांचा रोमन पळाला आणि वाघेरीकरांचा प्रधान। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 9 चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी बावऱ्या आणि त्याच्यासोबत पळाला रायगावकरांचा शंभू। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 10 चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी चोरमळेकरांचा रॉबी आणि त्याच्यासोबत मल्हार पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 12 चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी डमरू आणि त्याच्यासोबत पळाला सोन्या। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 12 चा निकाल 12 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी चोराडेकरांचं वादळ पळालं आणि त्याच्यासोबत पळाला खोडशीकरांचा सर्जेराव वादळ सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 13 चा निकाल 13 मध्ये पब्लिकने गाडी पळाली। तास क्रमांक 10 वरून धावलेली गाडी एक आटी आणि तटीची लढत झाली। शेनवडीकरांचा सोन्या उर्फ धोनी आणि त्याच्यासोबत पळाला SK पाटील यांचा साई आणि धोनीची गाडी सुंदर अशी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 14 चा निकाल 14 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी राजा आणि बागड सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 15 चा निकाल तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी कापूसखेड यांचा घरचा साज पळताना दिसला। संभा आणि राया सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 16 चा निकाल 16 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी साखरवाडीकरांचा बाजा आणि त्याच्यासोबत पळाला साखरवाडीकरांचा मथुर। सुंदर अशी गाडी मथुर बाजाची सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 17 चा निकाल 17 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी रुबाब आणि माणिक ही दोन्ही गाड्या सुंदर अशी गाडी 2 बैल सुंदर पळाली सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 18 चा निकाल तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी हारण्या आणि ससा घरचा साज पळताना दिसला। सुंदर अशी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 19 चा निकाल 19 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी सोन्या आणि लक्षा गोटावडे मुळशीकरांच्या लक्षा आणि सोन्या सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 20 चा निकाल 20 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी वजीर आणि सुंदर ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला सुद्धा देतोय। गट क्रमांक 21 चा निकाल 21 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। राजा आणि पिस्टनची गाडी पळाली। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 22 चा निकाल तास क्रमांक 9 वरून धावलेली गाडी गिरवीकरांचा खंड्या पळाला आणि त्याच्यासोबत पळाला उमऱ्या आणि खंड्याचा घरचा साज पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। गट क्रमांक 23 चा निकाल 23 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। वडोलीकरांचा चिमण्या पळाला आणि त्याच्यासोबत पळाला नेर्लेकरांचा दबंग आणि चिमण्याची गाडी सुंदर अशी सेमीसाठी पात्र झालेली आहे। गट क्रमांक 24 चा निकाल आहे सुंदर अशी गाडी पळाली। हसतोय म्हटल्यानंतर सगळ्यांनी ओळखा वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला अंबरनाथ वाटेगावकरांचा बादल। आणि नक्कीच ही गाडी आज फायनलमध्ये 100% राहील। पैरा चापचा झालेला आहे सर्जाचा आणि नक्कीच एकामेकालाही पुरणारे बैल आहेत आणि सर्जन आज फायनलमध्ये राहावं। खूप दिवसांनी तो एक टपच्या पैऱ्यात पळतोय। नक्कीच पब्लिकने गाडी पळाली। तास क्रमांक 1 वरून धावली गाडी आणि नक्कीच बघूया काय कमाल करते ही जोडी सर्जा आणि बादलची। गट क्रमांक शेवट 25 चा निकाल आहे। तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी सुंदर अशी गाडी पळाली। अंगापूरकरांचा सुंदर पळाला आणि त्याच्यासोबत पळाला गोळोली साताराकरांचा वजीर आणि सुंदरची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। तर नक्कीच आजच्या मैदानात 1 ते 25 गट पळालेत। टोटल सांगितले तुम्हाला 100 गट पळणार आहे आणि नक्कीच पावसाचं वातावरण होते त्याच्यामुळे गट पटापटा होत आहेत। खूप साऱ्या शुभेच्छा। बकासूर कोणत्या गटात आहे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा मला। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा। धन्यवाद।